नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी पारंपरिक, झणझणीत आणि खूप चविष्ट अशी मासवडी. एकदा ही रेसिपी करून पाहिली की घरातले सगळेजण पुन्हा बनवायला होतील. चला तर वेळ न घालवता या ठिकाणी आपण रेसिपीला सुरुवात करतोय. कढई गरम झाल्यावर त्यात धणे, 2-3 लवंग, मिरे, दालचिनी आणि हिरवी विलायची छान असं परतून घ्यायचे आणि ते एका वाटीत काढायचे. यानंतर पांढरे तीळ आणि खसखस, 1 वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी खसखस असं प्रमाण घेऊन छान असं लालसर भाजून घ्यायचे. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचे आणि त्यामध्ये पातळ असं खोबरं छान परतून घ्यायचे लालसर. आणि खोबरं परतल्यानंतर ते एका डिशमध्ये काढायचे आणि त्यातच कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आल्यानंतर आपण त्यात लसूण ॲड करणार आहोत आणि छान असा परतून द्यायचा आहे. त्यातच अर्धी वाटी शेंगदाणे छान असे परतून द्यायचे. आता ते सगळं परतल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथं माझी एक चूक झालेली आहे. हा मसाला मी सगळा एकत्र वाटला आहे. ते एकत्र न वाटता सेपरेट वाटायचा असतो. शेंगदाणे, तीळ आणि खसखस हे वेगळं वाटायचं आणि नंतर कांदा, खोबरं आणि लसूण, थोडेसे शेंगदाणे हे वेगळ्या साईडला वाटायचे. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे, खसखसीचा कूट करून घेतला आहे आणि त्यानंतर मग मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण त्यात एकत्र केलं. कारण कांद्याला खूप असं मॉइश्चर असतं आणि त्यात वाटण वाटताना पाण्याचा 1 थेंबही जाऊ द्यायचा नसतो. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता एका कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. त्यातच लसूण, हिरवी मिरची आणि हळद, हिंग असं टाकून खमंग फोडणी दिली आणि त्यातच आपण आता बेसन हाटून घेणार आहोत. मी बेसनाचं प्रमाण सांगते. 2 वाटी जर बेसन पीठ असेल तर आपण 2.5 वाटी पाणी टाकायचे आणि जर 1.5 वाटी बेसन असेल तर 2 वाटी आपण पाणी टाकायचे, असं हे प्रमाण आहे. आता मी या ठिकाणी 1.5 वाटी बेसन घेतले तर मी 2 वाटी पाणी टाकलं आहे आणि छान असं पीठ खलून घेतले. आता पीठ चाळून घ्यायचे, तेव्हा ते छान गुठळा न होता चांगलं फेटलं जातं. तर या ठिकाणी मी एका हाताने पीठ आणि दुसऱ्या हाताने हटवत होते. तर ते छान असं हटवून घ्यायचे. छान हटल्यानंतर 5 मिनटं झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं. चांगलं शिजल्यानंतर ते गरम असतानाच आपण त्याची मासवडी पाडून घेणार आहोत. आता कारण गार झाल्यावर मिश्रण त्याच्या वड्या पाडल्या जात नाही, त्यामुळं गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात. आता या ठिकाणी छान मी असं पाणी लावून त्याला थापून घेतलं आहे. आता याच्यावर आपण मसाल्याचं सारण भरून घेणार आहोत. सगळ्या साईडने छान असं दाबून घ्यायचं आहे, कडा वगैरे मधल्या साईडने छान असं दाबून घ्यायचं आहे. पाणी लावून ते थापून घ्यायचे आणि एकदम पातळ लेअर करायचे. या ठिकाणी छान असं आपण त्याच्यावर मसाल्याचे लेअर लावून घ्यायचे. आता तीही अशी उभ्या आकारामध्ये त्याच्यावर ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, आता ही कशी लेअर लावायची त्याची. आता एका साईडने, ज्या साईडने आपण मसाला लावला ना त्या साईडने 2 नंबरला म्हणजे दुसऱ्या बाजूला ती पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट तिसऱ्या बाजूला छान अशी दाबून घ्यायची आणि त्याला छान असा माशाचा आकार द्यायचा. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे, तसा आकार द्यायचा आहे. आणि या ठिकाणी मी परत दुसरी अशी मासवडी थापून घेणार आहोत. चांगलं छान असं पाणी लावून थापून घ्यायचं आहे त्याला दुसऱ्या याला आणि सुती कापडावर थापायचं. हे दुसऱ्या याच्यावर जमत नाही, कोणत्या दुसऱ्या कापडावर जमत नाही, याला सुती कापडच लागतं किंवा मग आपला जो रोल असतो ना प्लॅस्टिकचं याचं, तर त्याच्यावर थापलं तरी चालतं. याला छान असं सगळ्या साईडने पाणी लावून असं थापून घ्यायचे. आणि वड्या आपण थंड झाल्यावर कापून घेणार आहोत. कारण वड्या गार झाल्यावर छान असा त्याचा आकार पडतो. गरम याच्यात तुकडे होण्याची वड्या गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आणि या ठिकाणी आता मस्त पातळ असं थापून घेतलेलं आहे बेसन. आणि आता त्याच्यावर आपण मसाला भरून घेणार आहोत दुसऱ्याही मासवडीवर. हे पाता या ठिकाणी मी कट करते. क्रॉसमध्ये कट करायचं आहे किंवा मग सरळ आपण त्याच्यात चाकू लावून असं सरळ कट करू शकतो. पण क्रॉस कट केल्यानंतर त्याला बरोबर मासवडीचा आकार येतो किंवा असा माशाचा आकार येतो.
त्यामुळे मी या ठिकाणी क्रॉस कट केलेला आहे. पहा किती छान वड्या आपले पडलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे वडी कट करताना, नाही तर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा किती छान वड्या पडल्या आहेत त्याच्यात. 1.5 इंचाचं अंतर ठेवलं की मग छान अशा वड्या पडल्या जातात. या ठिकाणी आपण रश्श्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसतंय खाली दिलेलं सगळं मसाला मी छान भाजून घेतला आहे. कांदा, हिरवी मिरची, लसूण, हरभऱ्याची डाळ छान परतून घेतलं आणि त्याची मसाला वाटून घेतला. आता मसाला छान परतू द्यायचा आहे तेलात. फोडणीला कढीपत्ता, हळद, काळा मसाला टाकला आहे, लाल तिखट टाकलं आहे. छान असा काळा मसाला परतून घ्यायचा आहे त्याच्यात वाटलेला. आणि मस्त गरम पाणी टाकून एक उकळी आणायची आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे. आणि हो, महत्त्वाचं जे बेसन आपण हटवलं होतं ना, त्यात जे खरडण राहतं ना, ते पण त्याच्यात ॲड करायचं आहे. म्हणजे चव खूप छान लागते. तुम्हाला मासवडीची रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण अशीच मासवडी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला खरंच आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन पारंपरिक रेसिपीसाठी भाग्यश्री कुकिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.